प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या अपडेट आता हे तुम्हाला बघणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठा धमाका आणि आनंदाची अपडेट हे सरकारने सांगितलेली आहे. आता बघा, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला इथं सुरुवात झालेली आहे. कारण की बघा, तब्बल आपण जर पाहायला गेलं तर सरकारने आता 4,000 कोटी रुपयांची निधी मंजूर करून टाकलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय जाहीर करण्यात आला. भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव नमोच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते. आता त्याच संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट हे सरकारने सांगितलेलं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील 93 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले. आता बघा, 3 वाजतापासूनच हे रक्कम जमा व्हायला भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील इथं क्रेडिट होण्याला हे देखील सुरुवात झालेली आहे. आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजे तब्बल आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये असे मिळणार सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं. त्या व्यतिरिक्त आता नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 9व्या हप्त्याचं वितरण देखील आता याचबरोबर होणार, हे देखील अपडेट सूत्रानुसार येत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्याला अपडेट समजून घेणं हे महत्त्वपूर्ण आणि अनिवार्य ठरणार आहे. देशांचे पंतप्रधान इथं नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. बघा, आता आजचं हे मुहूर्त लागलेलं आहे. मोठी रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली. तर मग शेतकरी बांधवांना बघा, परंतु एक अडचण आलेली आहे. सरकारने सांगितले आहे की सर्व शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही. काही फक्त पात्र आणि जे काय आता ठराविक शेतकऱ्यांची इथे यादी सरकारने तयार केली, त्या सर्व शेतकऱ्यांनाच हे पैसे मिळणार. मग आपण पात्रतेमध्ये इथं बसत आहे का, की आपण अपात्र झालो? इथं संपूर्ण डिटेलमध्ये माहिती हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये चेक करून घ्यायची आहे. जर पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव नसेल, तर कदाचित तुम्हाला पैसे कधी मिळणार, की आपण इथं अपात्र ठरलो, हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती जेव्हा तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघाल तेव्हाच तुम्हाला समजणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला. आज दुपारी 3 वाजल्यापासूनच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये DBT प्रणालीच्या माध्यमातून, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होऊ लागलेले आहे. शेतकरी बांधवांना बघा, तुम्ही जर का आतापर्यंत वाट बघत असाल, तर तुमच्यासाठी देखील महत्त्वपूर्ण अपडेट या आजच्या व्हिडिओमध्ये ठरणार आहे. तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे. कारण की बघा, नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता व PM किसान योजनेच्या अंतर्गत 22वा हप्ता म्हणजे सरकारने आता इथं तब्बल आपल्याला 4,000 रुपये एकत्र देण्याचा निर्णय हा करून टाकलेला आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने आता आदेश सुद्धा बँकांना देऊन टाकलेला आहे. प्रशासकीय सोयीसाठी राज्याच्या 36 जिल्ह्यांमध्ये सध्या आपण जर पाहायला गेलं तर सरकारने 3 टप्पे केलेले आहे. पहिल्या टप्प्यातील, दुसऱ्या टप्प्यातील, तिसऱ्या टप्प्यातील कोणकोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती हे सरकारने ते आदेशमध्ये सांगितलेली आहे. आता तो आदेश बँकांना देऊन टाकलेला आहे. सर्व आदेश सरकारने बँकांना देऊन टाकलेला आहे. परंतु शेतकरी बांधवांना बघा, यामध्ये तुमच्या जिल्ह्यांना इथं कधी पैसे मिळणार, आपल्याला वितरण कधी सुरू होणार, संपूर्ण काही अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, आपण जर पाहायला गेलं तर बघा, पहिल्या टप्प्यांमधील यादीमध्ये ज्यांना इथं समावेश सरकारने केलेला आहे त्यांनाच हे पैसे मिळणार. मग त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा किंवा तालुक्यांचा समावेश केला हे नक्की पाहत चला. कारण की बघा शेतकरी बांधवांना, आपण जर यामध्ये पाहायला गेलं तर प्रामुख्याने जसं की भोकरदन, इथं बदनापूर, इथं अंबड आणि जसं की घनसावनी या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये तुम्ही जर का पात्र बसत असाल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. काळजी कसली चिंता इथं करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही. कारण की बघा, बँकांना सरकारने निधी देखील वर्ग करून टाकलेला आहे. तोच निधी आपल्या खात्यामध्ये आता क्रेडिट होणार आहे. सरकारने बघा, 2026च्या नवीन वर्षासाठी काही नवीन अटी लागू केलेल्या आहे. त्या अटी आणि शर्तींमध्ये आपण जर का बसत असाल तर 100% आपल्याला पैसे मिळणार आहे. तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात येत आहे. आता शेतकरी बांधवांना जाणून घ्या, या अटीमध्ये जे शेतकरी पात्र ठरतील त्यांना त्या ठिकाणी आता 4,000 रुपये क्रेडिट होणार आहे. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हालाच पाहायला मिळणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की आता सरसकट सर्वांना पैसे मिळणार नाही. सरसकट शब्द हा सरकारने काढून टाकलेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण की बघा, बऱ्याचशा शेतकऱ्यांना आधी असं वाटायचं की आमच्या खात्यामध्ये हे सरसकट पैसे मिळणार, सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले, आम्हाला देखील मिळणार. परंतु असलं आता इथं सर्व नियम सरकारने 2026 मध्ये हे बाद केलेले आहे. म्हणजे सर्व शेतकऱ्यांना इथं पैशाचा लाभ मिळणार नाही. काही अटी शर्तींमध्ये
जर का तुम्ही बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार. मग त्या अटी शर्ती कोणत्या असणार आहे तर बघून घ्या. पहिली अट असणार आहे ते आपण जर का पाहायला गेलं तर फार्मर आय डी काढली नसेल तर तुमचा लाभ बंद होणार. दुसरी अट आपण जर पाहायला गेलं तर 10 एकरपेक्षा जास्त जमीन हे जर का तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार नाही. आणि तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे बघा, ज्या नियमाच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैसेच पोहोचू शकणार नाही तो म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नसेल, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला पैसेच मिळू शकणार नाही. ही सर्व कामे जर का तुम्ही केली असेल तर 100% तुम्हाला लाभ मिळणार आहे. कारण की बघा, इथं भरपूरशा जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे. नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर बघा अहिल्यानगर, या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारने पैसे टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काही आता जसं की पोर्टलवरती आलेल्या माहितीनुसार हे कामे पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. बघा, तुम्ही अजून PM किसान योजनेच्या अंतर्गत किंवा नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत ई-KYC परिपूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला ई-KYC परिपूर्ण करून घ्यायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याचा लाभच मिळणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे. कारण की बघा, हा महत्त्वाचा नियम आणि अटी शर्तीमध्ये जर का तुम्ही पात्र ठरत असाल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. कारण की बघा, PM किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, इथं भरपूरसा प्रॉब्लेम, भरपूरशा अडचणी, दिक्कत इथं शेतकऱ्यांना झेलावा लागत असतो. तर या अटी शर्तींमध्ये, या नियमांमध्ये, या निकषांमध्ये जर का तुम्ही बसत असाल तर 100% तुम्हाला इथं कायमस्वरूपी हप्ता मिळणार आहे. कसली चिंता, टेन्शन, काळजी करण्याची आवश्यकता पडणार नाही. आता हप्ता कधी मिळणार तर बघा, तुम्हाला 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे. आता राहिलं दुसऱ्या टप्प्याची यादी आणि तिसऱ्या टप्प्याची यादी. ही यादी जर का तुम्हाला बघायची असेल तर आत्ताच लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते देखील यादी आता पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.